रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणारे वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिक रोडकडे आता रवाना झालेल्या आहेत। नाशिकच्या दिशेने रुपाली चाकणकर या वकिलांसोबत आता रवाना झाले असल्याची माहिती मिळतेय। एकंदरीत जर आपण बघितलं तर रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार आहेत। तर रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची देखील चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता रुपाली चाकणकर देखील एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार आहेत। खराच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी केली जाणार आहे आणि त्यासाठी रुपाली चाकणकर आपल्या वकिलांसोबत नाशिककडे रवाना झाले आहेत। तर याआधी रुपाली चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती। जे काही सुरू आहे त्या संदर्भात मला कुठलीच माहिती नव्हती असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं होतं। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, आपण पाहतोय आता रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी केली जाणार आहे, या संदर्भात सविस्तर अपडेट। नक्कीच आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर या ज्या आहेत आज एसआयटी समोर हजर राहणार आहेत। खरात प्रकरणात नेमलेली एसआयटी जी आहे तिच्याकडनं ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। दरम्यान भोंदू अशोक खरात यांच्या सोबत असलेले जे काही त्यांचे संबंध होते या संपूर्ण अनुषंगानं आज चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। 11 वाजता नाशिकमध्ये चाकणकर दाखल होणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि या चौकशीसाठी पुण्यावरून त्या नाशिकच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। दरम्यान चाकणकरांसोबत त्यांच्या महिला वकीलही उपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर आपण बघितलं भोंदू अशोक खरात यांचं जे काही शिवलिका संस्थान होते या संस्थांवरती देखील रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या, त्यामुळे या संपूर्ण अनुषंगानं चौकशी जी आहे ती एसआयटीच्या माध्यमातून केली जाणार आहे। भोंदू अशोक खरात संदर्भात जे काही आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत या संपूर्ण प्रकरणासंदर्भात देखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आज रुपाली चाकणकर या एसआयटी समोर हजर राहणार आहेत। सेजल, अगदीच धन्यवाद पवन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर रुपाली चाकणकर आता एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार असल्याची माहिती मिळते।